संविधान न्यूज, सत्य की राह पर। नाशिक तालुक्यातील हिंगणवेढे येथे ग्रामनिधीच्या अंतर्गत 7.5 लाख रुपये खर्चून 25 सौर ऊर्जा स्ट्रीट लाईट बसवण्यात आल्या। या स्ट्रीट लाईट सरपंच यांच्या मनमानी कारभारानुसार सरपंच यांच्या जवळच्या व्यक्तींच्या घराजवळ बसवण्यात आले। सरपंच व ग्रामसेवक तसेच कंत्राटदार यांनी मनमानी कारभार करून या सर्व स्ट्रीट लाईट मध्ये मोठ्या प्रमाणात निधीचा अपहार करत भ्रष्टाचार करण्यात आला। हिंगणवेढे येथील शेतकरी सुनील वाघ यांनी हा भ्रष्टाचार उघडकीस आणला। त्याचप्रमाणे 2 दिवसांपूर्वी या स्ट्रीट लाईट वरून हिंगणवेढे येथील शेतकरी सुनील वाघ यांच्यावर नाशिक रोड पोलीस ठाण्यात खोटी तक्रार कंत्राटदार यांच्या जवळच्या व्यक्तीकडून करण्यात आली। या संदर्भातला एक व्हिडिओ व्हॉट्सअप वरती सुनील वाघ यांनी व्हायरल केला असून बघा कोण करतंय खऱ्या अर्थाने स्ट्रीट लाईटची चोरी। कोणाच्या माणसं म्हणता तुम्ही? काय नाव आहे? अक्षय का? सांगा ना काय नाव? हो काय नाव आहे? हे पोल कोणी काढलं नाही का? याच खोट्या तक्रारीवरून उपसरपंच उषा सुनील वाघ यांनी कंत्राटदार भूषण घायवटे यांना फोन करत या संदर्भात जाब विचारला असता बघा हा मुजोर कंत्राटदार कशा प्रकारे गरळ। कॉन्ट्रॅक्टदार आहे ना? हा बोलतो तू। या हिंगणवेढ्याला आयटी कोणाला विचारून काढलाय? कुठे बोलतो आपण? उपसरपंच। आपण बोलतोय तर कोणाला विचारून काढलं? सरपंच, ग्रामसेवक, त्या दिवशी होते तुम्ही नव्हते का तिथं? मग कोणाला तुमच्या नवऱ्याने लाईटी फोडल्या ना, कंप्लेंट द्यायला चाललोय मी पोलीस स्टेशनला। सगळ्या लाईटी वसूल करून घेतोय आता मी। तुम्ही मला धमकी द्यायला फोन करला का? काढायला कोण सांगितलं? तुम्ही धमकी द्यायला फोन केला का? मला ग्रामसेवक सरपंचांनी सांगितले काढायला। सरपंच कोण माहिती का तुम्हाला? सरपंच कोण? ज्योती नागरे त्यांनी सांगितलं होतं का? हो, ग्रामसेवक पण होते भाऊसाहेब, हे भोर ग्रामसेवक होते। अजून डेप्युटीचं पण पत्र होतं, त्यांचे नाव सांगा तुम्हाला। त्या तुमच्या नवरे लाईटी फोडल्या ना माझ्या, त्या 50 लाख रुपयाचं नुकसान सगळं भरून द्यायला हवं। मी पोलीस कंप्लेंट करतोय आता। तुम्हाला तुमचं पण नाव सांगतो का? तुम्ही मला धमकी द्यायला फोन केला ना, आता तुमचं पण नाव घेतो मी आता। मी धमकी फोन केला ना मला, लाईटी कोणाला विचारून काढल्या, काय केलं? तुम्ही महिला आहे म्हणून काय पण आरोप करशाल का आमच्यावर? आम्ही दरवेळेस ऐकायचा। मागच्या वेळेस पण त्यांनीच फोडल्या लाईटी, पोल वाकवल्या त्यांनी, त्यावेळेस पण आम्ही काही बोललो नाही। त्यांची पण रेकॉर्डिंग आहे, त्यांनी मला फोन करेल, धमक्या दिले। उपसरपंच तुम्ही का तुमचा नवरा आहे? पण तुमच्या काय लाईटी आम्ही फोडल्या म्हणून? मग फोटो आहे तुमचा नवरा घेऊन पाहायला, लाईटी फोडून पाहायला दाखवा ना मला लगेच। आम्ही या पोलीस स्टेशनला सगळं दाखवतो। मला धमक्या देते का तुम्हाला? धमक्या नाही, तुम्ही फोन करेल मला, मी नाही फोन करेल तुम्हाला। मी पण तुम्हाला फोन बोलायला तुम्ही या, तुम्हाला धमक्या देते का तुम्ही? मी तुम्हाला धमक्या नाही देते, तुम्ही फोन मला केलाय। मी फोन नाही करेल तुम्हाला। आवाज तुम्ही नव्हते लाईटी काढायला कोण आहे? लाईटी काढायला मला पत्र आहे माझ्याकडे लाईटी काढायचं, त्याच्यामुळे काढलं मी। माझ्याकडे पत्र आहे म्हणून काढलं लाईटी। पत्र नसतं तर मी लाईटी काढल्या नसत्या। सरपंच, ग्रामसेवक आम्हाला काढायचं नव्हते ना लाईटी, तुम्ही सांगायचं ना। सरपंचांनी बसवायच्या काढायचं नव्हते म्हणून तुमच्या नवऱ्याने लाईटी फोडल्या का? बसवायच्या नाही ना पहिले? नाही, काढायचं नव्हतं म्हणून तुमच्या नवऱ्याने लाईटी फोडल्या का? त्या काढायच्या नव्हत्याच म्हणूनच फोडल्या त्यांनी, बरोबर आहे, त्यांनी काढायच्या नव्हत्या म्हणूनच फोडल्या लाईटी। सरपंचांनी लाईटी बसवायच्या होत्या तर काढायच्या कायला? नाही, काढल्या म्हणून नवऱ्याने फोडल्या तुमच्या। नवरा मला फोन करतो, मी उपसरपंच बोलतोय, मी हे करतोय, मी ते करतोय, ठीक आहे या पोलीस स्टेशनला। तुम्ही पण या, त्यांना बोलून घेतो मी। तुम्हाला फोन करायला प्रत्येक गावात असं काम कर। कराड शेतकरी सुनील वाघ यांनी संविधान टीव्ही महाराष्ट्राच्या कार्यालयात येऊन या संदर्भातली सविस्तर मुलाखत दिली आहे। मी लाखागावहून येत होतो, भास्कर भीमा कराड, मी ग्रामपंचायत सदस्य आहे। तर या कामाच्या पाहणी करीत असताना
तर ते काम चालू होतं. मी थांबवलं ते काम. अरे बाबा, हे काम का करता तुम्ही? काम चुकीच्या दर्जाचं चालू आहे. रस्त्याने पोल पडताय. पोल पडल्याच्या नंतर गाड्याच्या हादऱ्यांनी ते पोल पडून राहिले आणि पोल पडल्याच्या नंतर तुम्ही खोट्या कंप्लेंट आमच्यावर करतात. म्हणून आम्ही त्यांना विचारणा केली. विचारणा करण्यास होते तिकडून कॉन्ट्रॅक्टदार भूषण गायवटे त्यांनी डायरेक्ट फोनवर दम गेला, आम्ही काम करणार आहे, काम नाही केलं तर मग तुमच्याकडे बघू, या सर्व अशा धमक्या दिल्या. ठीक आहे, मग आम्ही तिथून निघालो. म्हणलं ठीक आहे, बघू, उद्या ग्राम भाऊसाहेबशी बोलू, वर अधिकाऱ्यांशी बोलू, या सर्व गोष्टी करीत निघून आलो. यांनी नंतर दमदाटीनं आमच्या काचा फोडल्या, त्यांच्याच कॉन्ट्रॅक्टदारांनी काचा फोडल्या, त्यांच्याच लेबरना काचा फोडल्या, या प्लेटा फोडल्या. आम्हाला काही माहिती नाही. पण ज्यावेळेस कंप्लेंटीला गेले तेव्हा आम्हाला कळालं, उपसरपंचानं कॉन्ट्रॅक्टदाराला फोन केला, का रे बाबा आमच्या इथली लाईट का आणली? तर ती लाईट तुमच्या इथं बसवण्यात आलेली नाही, ती आम्हाला उपटायची. म्हणून ते विचारणा करायला गेलं तर त्या कॉन्ट्रॅक्टदाराने त्या उपसरपंचाला दमदाटी केली, का तू का आम्हाला दम भरते का, आमच्याकडे तुम्ही म्हणजे पैसे मागता का, या सर्व गोष्टी अशा करणं. आणि त्याच्यानंतर ते कंप्लेंटीला गेले आणि चांगलं विचारलं असताना त्यांनी डायरेक्ट त्या उपसरपंचाला दमदाटी देऊ आणि नंतर कंप्लेंट कर, तुझ्या नवऱ्यावर आम्ही कंप्लेंटी करतो असं करता. हे चुकीचं आहे ना. म्हणजे आम्ही पाहणी करायची नाही का कामांची, कामं कशा पद्धतीनं चालले काय, म्हणजे निकृष्टचे कामं चालू आहे, यांना फक्त पैसे उकळायचे. सरपंच, ग्रामसेवक आणि कॉन्ट्रॅक्टदार यांनी ती साखळी तयार केलेली, एका सदस्याला ते विचारात घेते नाही. आणि आमच्या ठरावामध्ये 122/5 या ठरावामध्ये आम्ही ठराव मंजूर केलेला आहे का त्या ठरावामध्ये सदस्य किंवा कोणत्याही सदस्यांना पाहणी केल्याशिवाय कोणतं MB रेकॉर्ड झालं नाही पाहिजे, कोणतं बिल अदा झालं नाही पाहिजे. हे करीत असताना तरी त्यांनी ते आमच्यावर दमदाटी येऊन खोट्या केशी करून आणि आम्हाला ते दाबायचा प्रयत्न करतात, तोंड दाबायचा प्रयत्न करताय, तरी आम्ही मुळीच होऊन देणार नाही. एवढीच मी शासनाला विनंती करतो, वेळोवेळी अधिकाऱ्यांनी तपासणी करा, तरच हे कामाचं बिल अर्धा करा. माझं नाव सुनील संजय वाघ, माझ्या मिसेस उपसरपंच आहे उषा सुनील वाघ. तर माझ्या मिसेसनं भूषण गायवाटे यांना फोन केला का हे काम कसं काय चालू आहे. ते मला कशासाठी फोन केला आहे का तुमचे पती का हे लाईटी फोडल्या. मी तिथं नव्हतोच, मी बोललोच नाही काही तिथं. मी फक्त सदस्य भास्करराव कराड यांच्या गाडीवर होतो. यानं बोगस माझ्यावर आरोप घेतले, माझ्यावर कंप्लेंट केली. माझी पत्नी का ते बोलत होती का कॉन्ट्रॅक्टदारांना भूषण गायवाटे यांना का तुम्ही हे काम कसं काय पद्धतीनं चालू केलंय. मग तिला म्हटले ते का तुझ्या नावावर मी एनशी दाखल करतो. ठीक आहे करा, पण का त्यांचा अधिकार नाही का, उपसरपंचाचा काय अधिकार नाही का कामं थांबवायचा. ठीक आहे, केलं असेल त्यानं, याच्यावर या भूषण गायवाटावर कारवाई करत आम्ही म्हणजे माझा काही अधिकार नाही, पण तरी माझ्या पत्नीने ना जिल्हा परिषदला पत्रव्यवहार केले. याच्यामुळे माझ्यावर ना खोटे एनशी दाखल करता येईल. उपसरपंचावर करायची नाही ना, काय करायचं माझ्यावर का, मी शेतकरी माणूस आहे. का माझ्या पत्नीनं हे जिल्हा परिषद पंचायत समितीला पत्रव्यवहार करेल, याच्यामुळे याने माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करून हे कारवाई करतात. पण हे आम्हाला दाबवण्याचा प्रयत्न करतात. पण आमचा विषयच नाही ना तिथं. काही माझे मिसेस का सदस्य यांना विचारात न घेता यानं केले असतील पंचायत समितीला का जिल्हा परिषदला पत्रव्यवहार. माझा काय कुठलाही संबंध नाही, तरी माझ्यावर खोटे आरोप करतात. हे थांबावं, शासनाला माझी विनंती, नाही तर माझ्यावर आत्महत्येची वेळ आणू नका, मला एवढी शासनाला विनंती. भ्रष्टाचाराचे पितळ उघडे पाडले असून संबंधित कंत्राटदारावर, सरपंचावर, ग्रामसेवकावर कठोरात कठोर शासनाने कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे.